Cancer Healer Center, a new beginning. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे भारतीय शेअर बाजारात हाहाकार. निफ्टी 1000 तर सेन्सेक्स 3000 अंकांनी घसरला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे जपान, दक्षिण कोरियाच्या शेअर बाजारातही हाहाकार. जपान, दक्षिण कोरियाचे शेअर बाजार 8% कोसळले. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्या विरोधात जनता रस्त्यावर. ट्रम्प यांची धोरणं आणि मस्क यांच्या वाढत्या प्रभावाविरोधात अमेरिकेची जनता आक्रमक. ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे अनेक देश तणावात. 50हून अधिक देशांचा अमेरिकेशी चर्चा करण्यासाठी प्रयत्न. मंगेशकर रुग्णालयात प्रकरणी राज्य सरकारच्या समितीकडून प्राथमिक अहवाल सादर. रुपाली चाकणकरांच्या उपस्थितीत पुणे पोलीस आयुक्तालयात बैठक सुरू. मंगेशकर हॉस्पिटलकडून सोशल मीडियावर आमची चुकीची माहिती पोस्ट. डॉक्टर घैसास यांच्यावर कारवाई करा. भिसे कुटुंबियांची रुपाली चाकणकरांकडे पत्राद्वारे मागणी. पोलिसांकडून दीनानाथ रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी. भिसे कुटुंबीय 5.5 तास हॉस्पिटलमध्ये होते. महिलेवर प्राथमिक उपचारही न केल्याची माहिती. पुणे पोलिसांनी मेडिकल कमिटीचा रिपोर्ट मागवला. खार पोलीस ठाण्यातील एफआयआर रद्द करण्यासाठी कुणाल कामरा हायकोर्टात. कामराच्या याचिकेवर उद्या तातडीची सुनावणी होणार. ठाणे जिल्हा भाजपचा बालेकिल्ला. ठाण्यात भाजपचे 9 आमदार. आता भाजप थांबणार नाही. भाजप आमदार संजय केळकरांचं वक्तव्य. किरीट सोमय्यांना युसुफ अन्सारी नावाच्या फेसबुक अकाउंटवरून पोस्ट करून धमकी. उद्या सोमय्यांच्या घरी आंदोलन करण्याचा इशारा. सोमय्यांचं पवईत मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांवरून आंदोलन. मी धमक्यांना घाबरत नाही. मुंबईत अंदाजे 4000वर अनधिकृत भोंगे. याविरोधात आम्ही मोहीम छेडणार. किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया. मंत्र्यांचे सचिव 4 महिने वेतनापासून वंचित. मुख्यमंत्री कार्यालयाकडून नियुक्तीबाबत अद्याप मंजुरी नाही. विरारमध्ये रामनवमीच्या कार्यक्रमात अज्ञात व्यक्तीकडून अंडी फेकल्याचा आरोप. अज्ञात व्यक्तीविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी कलम 196 प्रमाणे गुन्हा नोंद. नाशिकमध्ये नवऱ्याकडून पत्नी आणि सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न. मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून घर पेटवलं. बायको आणि सासू गंभीर जखमी. जळगाव महापालिकेतील बनावट जन्मदाखला प्रकरणी दोघे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात. 43 जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यात अघोरी पूजेच्या बहाण्यानं भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार. भोंदूबाबासह मदत करणारी महिला अटकेत. स्विगी कंपनीला प्रोफेशनल टॅक्स ऑफिसरची 7,59,00,000ची नोटीस. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये कंपनी लिस्टिंग करताना नियमांचं उल्लंघन केल्याचा दावा. तर नोटीसला लवकर उत्तर देण्याचे आदेश. मुंबईच्या तापमानात आठवडाभर चढउतार जाणवणार. नागपूर, अकोला, यवतमाळसह राज्याच्या बऱ्याच भागात तापमान 40 पार. पुढील 2 ते 3 दिवसात अनेक भागातील कमाल तापमान 2 ते 3 अंशांनी वाढण्याची शक्यता. पुणे शहरासह जिल्ह्यात तापमानानं ओलांडली 40. उन्हाचा तडाखा आणखी वाढणार. पुणे वेधशाळेचा अंदाज. कल्याण पश्चिमेत Cancer Healer Center, a new beginning.